एका भाजीपाला विक्रेत्याला बॅटने अमानुषपणे मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीत भाजी विक्रेत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणाऱ्या तरुणाचे वडील राजस्थानमध्ये पोलीस अधिकारी आहेत। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या जयपूरमधील कर्णी विहार परिसरात मंगळवारी दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। मोहन असं मृत तरुणाचे नाव असून तो जयपूरमधील जगदंबा नगर कॉलनीतील रहिवासी होता। मोहन भाजीपाल्याच्या हातगाडीवर विक्री करायचा। घटनेच्या काही दिवसांपूर्वी आरोपी क्षितिज आणि पीडित तरुणामध्ये काही कारणांवरून किरकोळ वाद झाला होता। मात्र मंगळवारी त्या वादाचा राग मनात ठेवून क्षितिज आणि मोहनमध्ये पुन्हा बाचाबाची झाली। त्यावेळी क्षितिजने मोहनच्या डोक्यात बॅटने जोरदार हल्ला केला। या हल्ल्यानंतर मोहन जमिनीवर कोसळला। गंभीर जखमी झालेल्या मोहनला आरोपी तरुणाच्या कुटुंबियांनीच रुग्णालयात नेले। तिथे डॉक्टरांनी मोहनला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। सध्या पोलिसांनी क्षितिजला अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे। व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित तरुण मोहन हा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे। काही वेळानंतर क्षितिज घराबाहेर येताना दिसत आहे। त्याच्या हातात बॅट दिसत आहे। घराबाहेर येताच क्षितिजने पीडित तरुणावर बॅटने जोरदार वार केला। क्षितिज लागोपाठ मोहनवर बॅटने हल्ला करत आहे। काही वेळानंतर मोहन जमिनीवर पडतो। मोहनच्या आवाजाने आरोपीचे वडील घराबाहेर येतात। मात्र ते काही करतील तोपर्यंत उशीर झाला होता। मोहनच्या आवाजाने आरोपीचे वडील घराबाहेर येताना दिसत आहेत। मात्र ते काही करतील तोपर्यंत खूप उशीर झाला होता।